महाविकास आघाडी 2019 साली राज्याच्या राजकारणात सुरू झालेला नवा प्रयोग यासाठी की या आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येतोय अशी कारणं वगैरे दिली गेली असली तरी खरं कारण हे स्वतःला सत्ता मिळावी हेच होतं आणि राजकारणात ते तसंच असतं सुद्धा। पण आता बरोबर 6 वर्षांनी महाविकास आघाडीची तब्येत दिवसागणिक नाजूक होत चालली आहे असं म्हणावं लागेल। कारण मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित असताना काँग्रेसनं मात्र स्वबळाचा सूर आळवलाय। संजय राऊत जी भेटत असतील तर त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या दोघांचं ठरलंच आहे। उद्धवजी आणि राजीचं ठरलं आहे, त्यामुळे त्यांचं ठरलं असल्यानंतर एकमेकाला ते भेटणारच। आम्ही त्यांच्याकडे कशाला वेगळं बघितलो? आमची भूमिका काय आहे ती आम्ही मांडलेली आहे। आमच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी करायला तयार। काँग्रेसच्या या भूमिकेचा संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला। बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय असा टोला राऊतांनी लगावलाय। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही। मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे, ते मागे म्हणालो। खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललोय, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे नेहमीप्रमाणे। जगातली कोणतीही युती असो किंवा आघाडी असो, ती त्या त्या क्षणाची राजकीय गरज भागवण्यासाठीच केली जाते। ती गरज संपली असं वाटलं तर ती युती आघाडी विसर्जित करण्यात प्रॅक्टिकल नेते चालढकल करत नाही, कारण राजकारणात शेवटी स्वहितच तर जपावं लागतं। आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तुलनेत राज ठाकरेंसोबत जाण्यानं आपला फायदा जास्त होणार आहे असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल आणि म्हणूनच महाविकास आघाडी कायम ठेवायची असेल तर मनसेशी युती करू नका या काँग्रेसच्या कथित इशाऱ्याला ठाकरेंनी केराची टोपली दाखवली असावी। आता महानगरपालिका निवडणुकीनंतर तरी महाविकास आघाडी पुनरुज्जीवित होते का ते पाहावं लागेल।